माळेगावच्या यात्रेमध्ये आपण पाहिलं की जुना कपड्यांचा बाजार भरतो आणि ती मुलं तिथे कपडे विकत घ्यायला येतात कारण त्यांच्याकडे पैसे नाहीत. शेतकऱ्यांची मुलं आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण असं चित्र काही पाहिलं कारण आपण ग्राउंड लेवलवर खूप रिपोर्टिंग करत असतात. अशा लोकांसोबत सातत्यानं संवाद साधतात की ज्या लोकांच्या बोलण्याला कुठेही स्थान नसतं, माध्यमांमध्येही दिलं जात नाही, कारण ती गरीब मुलं आहे, असहाय्य आहे, त्यांच्या जगण्या मरण्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. अशोक. सोलापूर जिल्ह्यामध्ये सर मोठ्या प्रमाणात डोंबारे असेल, फाशी पारदे असेल, मरेवाले समाज असेल, हा जो समाज आहे तो वर्षानुवर्षे विस्थापित राहिलेला आहे. तो स्थलांतरित जीवन जगलेला आहे. त्याच्या बदलत्या काळानुसार त्याच्या जगण्याची साधनं देखील नामशेष झालेली आहे. त्यामुळे त्याच्या जे काय जगण्याचा प्रश्न आहे ते मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहेत. त्यांच्याकडे हा जो समाज आहे तो एका ठिकाणी स्थायिक नसल्यामुळे त्याची कुठे स्थावर मालमत्ता नाही. तो मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत आहे. जो समाज इतर जे समाज आहेत त्याला त्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. माध्यमे आहेत ते त्यांच्यापर्यंत जायला देखील तयार नाहीत. त्यामुळे त्यांचे जे प्रश्न आहेत ते मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहेत. आणि असा जो वर्ग आहे तो समाजात मोठ्या प्रमाणात आहे. गरिबी ही जी दिसते ती आपल्याला 1992 नंतर जागतिकीकरण, खाजगीकरण याच्यामुळं लोकांची जगण्याची साधनं देखील बदललेली आहेत. त्यामुळे समाजात गरीब हा गरीब होत चाललेला आहे, तर श्रीमंत हा श्रीमंत होत चाललेला आहे. हा सोलापूर जिल्हा आहे तो ऊस बागायतदारांचा जिल्हा आहे. ऊस कारखाने देखील मोठ्या प्रमाणात आहेत. येथे ऊस कामगार जे ऊसतोड कामगार आहेत तो येथे येतो. मध्य प्रदेशातून सुद्धा या ठिकाणी ऊस कामगार आलेले आहेत ऊस तोडणी करण्यासाठी. तो जो आहे तो अत्यंत अल्प अशा मजुरीवर काम करत आहेत. त्याचे प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात आहेत. असा जो वर्ग आहे तो त्याला नवीन कपडे घेणे परवडत नाहीत. तो जे काय कमी स्वस्तात मिळणारे कपडे आहेत त्याच्याकडे तो वळणार आहे. त्याचबरोबर येथे सध्या पाण्याचा प्रश्न बिकट होत चाललेला आहे. शेती मालाला भाव देखील मिळत नाहीत. आपण जर पाठीमागे पाहिलं असेल तर कांद्याचं मोठं आंदोलन देखील झालं होतं. काही शेतकऱ्यांना 2 रुपये पट्टी आली होती. शैक्षणिक खर्च वाढत चाललेला आहे. त्याचबरोबर वाढती महागाईने देखील सर्वसामान्य लोक बेहाल झालेले आहेत. त्यामुळं कुठेतरी आपल्याला असं दिसतंय की ही जे स्वस्ताईचे जे काही मिळतंय त्याकडे लोकांचा खरेदी करण्याचा कल वाढताना दिसतोय.